हाय हॅलो नमस्कार. मी शिवांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे बघू शकता तुम्ही, मी रात्रीचं थोडं जे काही माझं रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करत आहे. म्हणजे जेवल्यानंतरच जे किचन आपलं असतं तर ते मी कशाप्रकारे सगळं स्वच्छ करून ठेवते, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर आपलं किचन आपल्याला एकदम फ्रेश आणि सुंदर आणि बघितल्यानंतरच जी झोप आहे ती उडून जाईल. म्हणजे खूप छान वाटेल की सगळं स्वच्छ आहे उठल्यानंतर. आणि म्हणजे लगेचच मग स्वयंपाक करायला जरी घेतला तरी काही टेन्शन राहणार नाही. तर ते मी थोडंसं तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर इकडे बघू शकता, जे काही मी शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवलेलं तर ते मी आधी बरणीत आहे ते भरून ठेवणार आहे. नंतर जे काही भाजी वगैरे काही उरलेलं असं शिल्लक राहिलेलं असं तर ते छोटे छोटे पातेलं मी ठेवलेत की जेणेकरून ते सकाळी आपण ते गरम करू शकतो आणि खाऊ शकतो. म्हणून मी छोटे छोटेसे असे पातेले, जर काही शिल्लक जेवण वगैरे राहिलं असेल तर ते मी काढून ठेवण्यासाठी घेतलेले आहेत. तर इकडे ही तुपाची जी किटली आहे छोटी, तर ती सुद्धा की जे तुपाची जी छोटीशी किटली आहे ती सुद्धा एकदम पुसून अशी स्वच्छ करून ठेवलेली आहे. ती सुद्धा खाण्यासाठी घेतली होती. मग सगळं खिडकीवर तसंच ठेवलं होतं. मुलींनी काही म्हणजे जे काही जेवण होतं हॉलमधलं ते किचनमध्ये आणून ठेवलं होतं. मग ते सगळं व्यवस्थित सगळं काढून ठेवलं, जे काही शिल्लक जेवण होतं वगैरे ते. हे अद्रक आणलं होतं मी. तर आता भांडी घासेपर्यंत हे किंवा रात्रभर पाण्यात घालून ठेवणार, जेणेकरून त्याच्यातली जी काही माती वगैरे असेल तर ती पूर्ण निघून जाईल. म्हणून अशी रात्रभर पाण्यातच भिजत ठेवणार आहे. अद्रक आहे ते. आणि मग सकाळी स्वच्छ धुवून परत एकदा व्यवस्थित भरून ठेवेल. आता इकडचं सगळं जे काही शिल्लक जेवण वगैरे होतं तर ते सगळं काढून घेतलं. इकडचा ओटा आहे तो सगळा स्वच्छ पुसून घेणार. आणि हे काय आमटी तशी म्हणजे जास्तच राहिलेली, ती काय मी काढलीच नाही, तशीच ठेवलेली आहे. आणि तिकडचं ओटं वगैरे सगळं पुसून घेतलं, जेणेकरून भांडी वगैरे धुतल्यानंतर ते बास्केट आहे तर ते मी तिथं ठेवू शकते. तर इकडं सगळी भांडी वगैरे सगळी आधी सगळी बेसिनच्या इथं सगळी गोळा करून ठेवली. सगळं खरकटं आहे ते काढून घेतलं. एका पिशवीत स्वयंपाक करण्यापासूनच सगळे एकत्र ठेवलं होतं हे जे काही होतं ते. नंतर मग ते बेसिनमधलं वगैरे सगळं खरकटं ते सगळं काढून घेतले. सगळे आधी नळाखाली भांडी आहेत ती स्वच्छ धुवून घेतली. आणि नंतर मग मी भांडी वगैरे आहे तर ते घासून घेणार, जेणेकरून काय होईल की म्हणजे खरकटं वगैरे आहे तर ते एकत्र सगळे होईल आणि ते सगळं मी काढू शकते. तशीच भांडी घासली की ती जे आपण भांडी घासण्याची घासणी आहे तिलासुद्धा मग ती आपली घासणी असते ना त्याला खरकटं लागतं आणि नंतर मग त्याचा वास वगैरे येतो, मग ते खराब होतं पटकन. म्हणून मी आधी सगळी भांडी नळाखाली स्वच्छ धुवून घेते, सगळं खरकटं काढून घेते आणि नंतर मग मी भांडी आहे ती घासून घेते. स्वच्छ इथं असे भांडी सगळी आहेत तर ती आधी घासून घेणार आहे, सगळी स्वच्छ धुवून घासून घेणार. आणि नंतर मग ते किचन ओटा आणि गॅस शेगडी आहे ती क्लीन करून घेत. तर त्याआधी जाळीसुद्धा ही अशी ज्या वेळेस भांडी घासते त्यावेळेस मी असे एक हात फिरवून तरी घेते, जेणेकरून काय होईल ती जी जाळी आहे ती तर स्वच्छ राहील आणि खूप घाण आणि खराबसुद्धा होणार नाही. म्हणून ज्या वेळेस भांडी घासेल की धुवून झाल्यानंतर ती जाळी आहे ती त्याच्यावरून असा एक हात फिरवून घेते. मग खूप असं घाण होत नाही आणि एकदम चिकट असं होत नाही. तर इकडे सगळी भांडी आहेत तर ती स्वच्छ अशी घासून धुवून घेतलेली आहेत. ती आता थोडीशी नितळलीत आणि आता जिकडे किचन ओटा जो इकडचा क्लीन केला होता तर तिथे मी ठेवून देणार. तर आता ही गॅस शेगडी आहे तर ती म्हणजे कशी संध्याकाळच्या भाकरी असतात त्यामुळे ते भाकरीचं पीठ वगैरे उडतं, त्यामुळे सगळं संध्याकाळचं असं घासून वगैरे घेते शेगडी. सकाळचं काही चपात्या वगैरे असतात त्यामुळे नाही घासलं तरी चालतं, पुसून घेतलं तर होऊन जातं. मग शेगडी वगैरे स्वच्छ अशी घासून वगैरे घेतली सगळीकडून, शेगडी खालून वगैरे सगळं एक हात फिरवून घेतला आणि मस्त अशी सगळी शेगडी, नंतर शेगडी खायचं सगळं धुवून वगैरे काढलं. तसं तर ते धुवून वगैरे काढायचं नसतं, पण आपल्याला कसं माहिती आहे ना, स्वच्छ एकदम धुवून काढल्याशिवाय मनच भरत नाही आणि असं वाटत नाही की स्वच्छ झालं आहे वगैरे. तर अशा प्रकारे किचन ओटा आहे तो सगळा क्लीन करून घेतलेला आहे. सगळं मस्त असं धुवून वगैरे काढलेलं आहे. बेसिन तर मी सकाळचंच घासून घेतलेलं, त्यामुळे आत्ता काही मी बेसिन वगैरे काही घासणार नाही. आणि गॅस शेगडीवरची ज्या काही जाळ्या असतात ना त्या म्हणजे तर त्यासुद्धा घासून धुवून वगैरे सगळ्या स्वच्छ करून ठेवल्या. शेगडी वगैरे सुद्धा सगळी स्वच्छ घासून धुतली आणि आता कपड्याने असे पुसून घेते, मग जेणेकरून सगळं सुकून होईल आणि म्हणजे असं एकदम ओलं ओलं राहणार नाही. तर इकडे सगळं असं क्लीन केलं सगळं, गॅस ओटा वगैरे, नंतर बेसिंग वगैरे, नंतर खिडकीवरून सुद्धा लागलीच एक असा हात फिरवून घेते. जेव्हा गॅस शेगडी किंवा आपण साफ करतो त्यावेळेस असं
त्या मागची जी काही विंडो आहे, खिडकी किंवा स्टायर आहे त्याच्यावरून एक हात फिरवून घेते, म्हणजे जेणेकरून जास्त असं चिकट होत नाही आणि एकदम असं जास्त घासायला पुसायला लागत नाही. फक्त सकाळ किंवा संध्याकाळी एक हात फिरवून घेतला तरी होऊन जातं आणि जास्त असं चिकट वगैरे होत नाही. तर मी अशा प्रकारे माझी जी किचनची साफसफाई आहे रात्रीच्या वेळेस तर अशा प्रकारे करते. तर तुम्ही कशा प्रकारे करता नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर असंच अशा प्रकारची खिडकी वगैरे आहे त्याच्यावरून सुद्धा असा एक हात तरी असा कपड्याचा मारून घेते, जेणेकरून खूप असं चिकट होत नाही आणि असं एकदम खूप वेळ घालवून असं ते घासून धुवून काढावं लागत नाही. रोज शेगडी साफ करताना एक हात मागच्या खिडकीवरून स्टाईलवरून फिरवला तरी ते होऊन जातं, जास्त घाण वगैरे होत नाही. तर माझी सफाई तर अशी असते, किचनची क्लिनिंग जी म्हणतो आपण नाईट रुटीनमधली, जे आपण स्वयंपाक झाल्यानंतर किंवा जेवल्यानंतर जी स्वच्छ करतो तर ती मी अशा प्रकारे करते. तर आता इकडे जे काही शिल्लक जेवण राहिलं होतं, आमटी, दूध वगैरे, तर ते फ्रीजमध्ये ठेवते. भात मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, तो बाहेरच ठेवते. फ्रीजमध्ये भात कधीच मी ठेवत नाही जरी शिल्लक राहिला, आणि मी शिल्लक राहिला असा एवढा जास्त भातसुद्धा करतच नाही. तर इकडं जे काही शिल्लक भात किंवा काय राहिलं असेल तर ते गॅसवर ठेवते आणि त्याच्यावर डबल झाकून ठेवते, जेणेकरून काय कीड मुंग वगैरे काय असेल तर ती जाऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे मी किचन आहे ते क्लीन केलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे. तर जवळजवळ अर्धा तास तरी लागतो सगळं किचन क्लीन व्यवस्थित करून ठेवायला. पण जे सुख असतं ना ते बघितल्यानंतर खूप भारी वाटतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.